तुम्हाला जर का सकाळ सकाळ हेल्दी नाश्ता हवा असेल, पचायला हलका, प्रोटीनयुक्त, तर हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सध्या बाजारात कोथिंबीर भरपूर आलेली आहे, त्यामुळे आज आपण मूग आणि कोथिंबीरीचा मस्त असा पराठा तयार करणार आहोत। हा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता, मुलांच्या टिफिनसाठी तयार करून घेऊ शकता, दोन्ही वेळच्या जेवणासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू। प्रीतीचे मे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी अर्धा कप मूग भिजत घातले होते रात्री, आता ते फुलून दुप्पट झालेले आहेत। मूग आपण शिजवून घेणार आहोत। याकरता मी इथे कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये सगळे मूग आपण काढून घेऊया। मूग मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते आणि नंतर भिजत घातले, त्यामुळे तेच पाणी मी वापरणार आहे। तुम्ही फ्रेश पाणी वापरलं तरी देखील चालू शकेल। थोडंसं मीठ घातलंय आणि थोडंसं चिमूटभर इतकी हळद घातलेली आहे। आता कुकरचं झाकण लावून ह्याला 2 ते 3 शिट्ट्या घेऊन मूग जे आहेत ते चांगले मऊसूद असे तयार करून घेणार आहोत। मूग शिजतायत तोपर्यंत आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे, तर एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर आपण देठासकटच वापरणार आहोत। कोथिंबीर मी निवडून घेतली, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याला चिरून घेणार आहोत। तर बारीक चिरायची आहे एकदम। सध्या बाजारात कोथिंबीर भरपूर आलेली आहे, त्यामुळे कोथिंबीरीचा वापर करून आपण मस्त असा हा पराठा तयार करणार आहोत। कोथिंबीर बघा बारीक या पद्धतीने चिरून घ्यायची आहे। इथे सर्व कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे। आता इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, तर इथे 1.5 कप गव्हाचं पीठ मी घेणार आहे। यामध्येच आता आपण शिजवलेले जे मूग आहेत ते घालूया। मूग बघा मस्त आपण शिजवून घेतलेले आहेत, मात्र ते खूप असे पाणीदार झालेले नाही आहेत। असेच मूग आपल्याला हवे आहेत, त्यामध्ये पाणी नको आहे। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घेऊया, ती झालेली आहे 1.5 कप। यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत, 3 लसूणच्या मोठ्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे। तीळ घेऊया 1 टेबलस्पून इतके। यानंतर ओवा घेतलेला आहे पाव चमचा। यानंतर धणा पावडर घेतलेली आहे 1 चमचा, जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा, पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे। चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत। चिमूटभर इतका आपण ह्यामध्ये हिंग देखील घालणार आहोत। तुम्हाला हवा असल्यास गरम मसाला तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता। आता हा मस्त असा हेल्दी पराठा आपण तयार करून घेणार आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ जे आहे आणि भाज्या आहेत त्या सगळ्या एकजीव झाल्या पाहिजे, चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यामधलं मॉइश्चर रिलीज होईल आणि मग आपल्याला किती पाण्याची गरज लागेल ते देखील कळेल। नाहीतर एकदाच तुम्ही पाणी घातलं तर पीठ सैल होऊ शकतं। आता इथे मला वाटतं मला पाण्याची गरज लागणार नाही आहे, कारण जे मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ मळलं जाईल। तर मी चांगलं मळून हे पीठ तयार करून घेते। तर इथे बघा हा गोळा तयार झालेला आहे, एकदम स्मूथ असा। मी बिलकुल ह्यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे। वरून थोडंसं आपण तेल घालूया आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे आणि ह्याला एक 5 ते 7 मिनटं आपण विश्रांतीसाठी ठेवू। तोपर्यंत आपण इथे एक ठेचा तयार करून घेणार आहोत। 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत भरपूर। चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं, अर्धा चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे। पाणी न घालताच ह्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटताना आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। आता ह्याला फोडणी देऊया। 1 चमचा तेलामध्ये मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा, पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि हा सगळा खरडा काढून घ्यायचा आणि तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे। अगदी हलकंसंच परतून घ्यायचं, जास्त परतायचं नाही आहे। आणि इथे मी वाटीमध्ये ह्याला काढून घेतलं। वरून हवं असेल तर लिंबू पिळून घ्या, मस्त हा ठेचा तयार होतो आणि पराठ्यासोबत हा ठेचा मस्त लागतो। चला तर मग आता आपले 5 ते 7 मिनटं झालेले आहेत। जास्त पण हे पीठ तुम्ही विश्रांतीसाठी ठेवू नका, नाहीतर त्याला पाणी सुटेल आणि मग आपल्याला पराठा लाटता येणार नाही। आता ह्याच्यातला एक गोळा काढून घेतलेला आहे, ह्याचा आपण पराठा लाटून घेऊया। तर गव्हाचंच सुकं पीठ मी इथे घेतलेलं आहे। आता हा पराठा आपण लाटणार आहोत। तर पराठा जास्त पातळ न करता थोडासा जाडच आपण ठेवणार। वरून मी इथे सफेद तीळ घातलेले आहेत, हे ऑप्शनल आहे, नसेल घालायचे तर नाही घातलं तरी चालेल। आता हलक्या हाताने हा पराठा आपण लाटणार आहोत।
पराठ्याचे काठ फुटले किंवा ओबडधोबड पराठा झाला तरीसुद्धा चालेल. मी अशा पद्धतीने हा पराठा बघा मस्त असा लाटून घेतलेला आहे. खूप पातळीने आणि खूप जाडीने असा हा पराठा मी तयार करून घेतलेला आहे. चला तर मग आता आपण ह्याला शेकून घेणार आहोत. पराठा बघा किती मस्त तयार झालेला आहे. तवा इथे गरम करत ठेवलेला आहे. यामध्ये हा पराठा घातलेला आहे. दोन्ही साईडने मस्त असा खरपूस पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. वरून तेल, तूप, बटर काहीही तुम्ही वापरू शकता. मध्यम स्वरूपाच्या आचेवरच हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. जास्त मोठी आच ठेवायची नाही, म्हणजे पराठा मस्त असा खरपूस तयार होईल. हे पराठे खायला अतिशय चविष्ट लागतात. याशिवाय पचायलाही हलके होतात. त्यामुळे हा पराठा तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. मस्त असे हे पराठे तयार होतात. पाहू शकता तुम्ही किती मस्त हा पराठा तयार झालेला आहे. असेच मी बाकीचे सगळे पराठे तयार करून घेणार आहे. पराठा चांगला दाबून दाबून शेकून घ्यायचा, म्हणजे तो खुसखुशीत तयार होतो. बघा मस्त असा खुसखुशीत हा पराठा तयार झालेला आहे. याला आपण काढून घेऊया. पराठे तयार करण्याकरता आपण पाण्याचा वापर केला नाही, त्यामुळे तुम्ही हे पराठे प्रवासाला सुद्धा नेऊ शकता. आता घेतलेल्या साहित्यापासून मी इथे 10 पराठे तयार केलेले आहेत. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.